नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, काल जे आहे लेट नाईट नागपूर महानगरपालिकेअंतर्गत जे मित्रांनो तब्बल 174 जागांसाठी जी मित्रांनो सरळ सेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। ज्या जाहिरातीचा व्हिडिओ मित्रांनो आपण काल लेट नाईटला जे आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला होता, ज्यामध्ये तुम्हाला सर्व पदांची माहिती व त्यासोबतच त्यासाठी लागणारे जे शैक्षणिक अर्हता आहे ते देखील आपण त्यामध्ये डिस्कस केलेली आहे। जी संपूर्ण जाहिरात आहे अतिशय सोप्या भाषेमध्ये व कमी वेळामध्ये आपण संपूर्ण काही कव्हर केलेलं आहे। तर त्याच व्हिडिओला बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व त्यासोबतच जे काही आपली सिरीज असते त्या संदर्भात कमेंट्स केलेले होते। तर आजपासून मित्रांनो आपण जे आहे संपूर्ण सिरीज आपली चालू झालेली आहे आणि त्यासोबतच तुम्हाला मित्रांनो जे काही आता याचा अभ्यासक्रम कव्हर करण्यासाठी जी लागणारी स्ट्रॅटेजी आहे ती देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे समजावून सांगणार आहोत। तर मित्रांनो, स्पेशली आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो सर्व पदांसाठीच उपयुक्त असणार असेल, परंतु त्यापैकी जे आपले 4 पद आहेत जे की कनिष्ठ लिपिकचं पद, कर संग्राहकचं पद, त्यानंतर लेखापाल किंवा रोखापाल आणि त्यासोबतच आहे जे की ग्रंथालय सहाय्यक, या पदांसाठी हा पेपर जो आहे जो की अतिशय महत्त्वपूर्ण असणार असेल मित्रांनो। कारण का या पदासाठीचं जेवढे काही पेपर फॉर्मॅटचा नियम आहे किंवा जो अभ्यासक्रम आहे त्यानुसार आपण संपूर्ण यामध्ये कव्हर केलेला आहे। तर थोडक्यात हा आपला आजचा व्हिडिओचा भाग 1 आहे मित्रांनो, जो की आपण पाहत आहोत। इथून आता आपली जे मित्रांनो रेग्युलरली संपूर्ण काही व्हिडिओ सिरीज येणारी असेल। चला मित्रांनो, सुरू करू आपण आजच्या भाग 1 मधील नागपूर महानगरपालिका पदभरतीसाठीचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपण बेसिक पार्ट आपण आज कव्हर करणार आहोत, जो की बेसिक प्रश्न संच, ज्यामधला प्रश्न क्रमांक आपला पहिला 1 असा आहे, नागपूर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? तर नागपूर महानगरपालिकेची स्थापना, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की 1951 साली जे आहे नागपूर महानगरपालिकेची स्थापना झाली। तर मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेबाबत एक सर्वात मोठं कन्फ्युजन आहे, असं की जर तुम्ही कुठे पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला 1864 देखील दिसणार असेल आणि 1951 देखील दिसणार असेल। तर यापैकी कोणतं एक जे की उत्तर याचं योग्य असणार असेल? जर परीक्षेमध्ये तुम्हाला नागपूर महानगरपालिका याची जर स्थापना तुम्हाला विचारलेला असेल तर त्याचं उत्तर आहे 1951। तर नागपूर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? तर 2 मार्च 1951 साली झालेली आहे। जर समजा नागपूर नगरपालिका असा जर प्रश्न आला, नागपूर नगरपालिकेची स्थापना जर कधी झाली असा प्रश्न आल्यास त्याचं उत्तर आहे 31 मे 1864 साली। 31 मे 1864 साली जे थोडक्यामध्ये नागपूर नगरपालिकेची स्थापना झाली। त्याच्यानंतर या पहिलं सुरुवातीला हेच आहे 1864, त्याच्यानंतर जे आहे जे की संख्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नंतरून तीच नगरपालिका महानगरपालिकेमध्ये कन्वर्ट करण्यात आली आणि ते कधी करण्यात आली? तर ते आहे 1951 साली। 2 मार्च 1951 साली नगरपालिकेमधून महानगरपालिका जी आहे ती स्थापना झालेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला महानगरपालिका विचारला असेल तर ते होईल 1951 आणि जर नगरपालिका विचारलं तर ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1864 साली। तर मोठ्या ठिकाणी तुम्हाला हेच डायरेक्टली उत्तर दिसेल आणि हे पण तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार असेल। फक्त यामधलं असं कन्फ्युजन आहे ते तुम्ही थोडक्यामध्ये समजून घ्या आणि परीक्षेमध्ये जर या संदर्भात तुम्हाला कन्फ्यूज करणारा प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर या पद्धतीनं देऊ शकता मित्रांनो। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू, जो की प्रश्न क्रमांक 2 असा आहे, नागपूर शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेवर आहे? तर कोणत्या संस्थेवर आहे नागपूर शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स याची जे थोडक्यामध्ये जबाबदारी आहे। तर नागपूर शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ऑप्शन नंबर या ठिकाणी करायचं आहे, तर ड हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 3 असा आहे, नागपूर महानगरपालिकेत सध्या किती प्रभाग आहेत? तर सध्याला किती प्रभाग आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की 38 एवढे जे आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये सध्या स्थितीमध्ये वॉर्ड्स आहेत। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की पुढचा प्रश्न असा आहे, जो 4था प्रश्न, नागपूर महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जे की नागपूर महानगरपालिकेचं मुख्यालय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की सिव्हिल लाईन्स या ठिकाणी जे आहे नागपूर महानगरपालिकेचं मुख्यालय आहे। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न नंबर आपला 5 असा आहे, खानदेशी कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? खानदेशी कवयित्री, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की बहिणाबाई चौधरी यांना जे थोडक्यामध्ये खानदेशी कवयित्री म्हणून ओळखलं जातं। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला पुढचा असा आहे, जो की 6 नंबर, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की आसाम या राज्यामध्ये आहे। ऑप्शन ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल।
जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही नागपूर महानगरपालिका पदभरती 2025च्या कनिष्ठ लिपी कर संग्रह ग्रंथालय सहाय्यक व लेखापाल रोखापाल या पदासाठी असलेली आपली स्पेशली रेकॉर्डेड बॅच जर तुम्ही जॉईन केला नसाल तर मित्रांनो लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून डाउनलोड करून मित्रांनो लगेचच्या लगेच आपली बॅच जॉईन करा मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला आपण परिपूर्ण टीसीएस पॅटर्ननुसार संभाव्य टेस्ट सिरीज ज्यामध्ये ऑनलाईन टेस्ट व PDF सेट दोन्ही मित्रांनो त्या ठिकाणी उपलब्ध असणारे असतील, ज्यात इतर झालेल्या मनपा पेपर विश्लेषण देखील आपण नमूद केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला कमी वेळेत परिपूर्ण तयारी एकमेव या ठिकाणी होणार असेल मित्रांनो। व त्यासोबतच मित्रांनो तुम्ही आपली ही रेकॉर्डेड बॅच जॉईन केलात त्यामध्ये मित्रांनो स्वतः इंटिग्रेटेड ई बुक्स आपण उपलब्ध करून दिले आहेत परिपूर्ण विषयानिहाय, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं पुस्तक देखील घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल। ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर एक्झाम ही कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची असेल मित्रांनो आपली एकमेव बॅच जी की आपण आता फक्त डिस्काउंट ऑफरमध्ये 499 ला तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये व्हिडिओ प्लस PDF असं संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रम मिळणार असेल। तर ज्यांना कोणालाही घ्यायचं आहे लगेचच्या लगेच आपले ॲप डाउनलोड करा आणि मित्रांनो तिथून संपूर्ण काही आपल्या बॅचची माहिती घेऊन त्या ठिकाणी लगेचच्या लगेच मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता। आणि मित्रांनो नक्की बॅच जॉईन कराच करा, कारण का जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल तुम्हाला योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यास करणं अतिशय इम्पॉर्टंट। मित्रांनो अजूनही तुम्ही आपली रेकॉर्डेड बॅच जॉईन केला नसाल तर लगेचच्या लगेच आपलं महा एक्झाम पॉईंट्स ॲप्लिकेशन जे आहे मित्रांनो डाउनलोड करून घ्या, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही PDF टेस्ट, ऑनलाईन टेस्ट, रेकॉर्डेड व्हिडिओ जे की आपण आता रेग्युलरली त्यामध्ये अपलोड करत आहोत, रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील व त्यासोबतच तुम्हाला जे काही PYQ याचे पेपर झालेले आहेत ते विश्लेषण देखील आपण त्यामध्ये थोडक्यामध्ये अवेलेबल करून देणार आहोत। तर परिपूर्ण तुमचा अभ्यासक्रम कव्हर करण्यासाठी मित्रांनो ती बॅच आपण रेकॉर्डेड बॅच लॉन्च केलेली आहे। तुम्हाला जर ही परीक्षा 100% क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तर मित्रांनो त्यामधले तुम्ही सविस्तर व्हिडिओ पाहून घ्या, ज्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक तुम्हाला समजावून सांगितलेला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण असो, इंग्लिश ग्रामर असो किंवा कोणतेही असो। आणि मित्रांनो एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये आपण ती बॅच उपलब्ध करून दिली आहे फक्त 499 मध्ये, जे की पुढे चालून ही जी आपण जे मित्रांनो प्राइस देखील वाढवू शकतो। तुम्हाला कोणतंही महागडं आता बॅच जॉईन करण्याची गरज पडणार नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1000-2000 देण्याची आवश्यकता नाही किंवा कोणते बुक्स देखील इतर रेफर करण्याची गरज नाही, कारण का आपण त्यामध्येच तुम्हाला ई बुक देखील अवेलेबल करून देत आहोत। त्यामुळे ज्यांना कोणाला जॉईन करायचं आहे लगेचच्या लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता। तर मित्रांनो बघू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 7वा असा आहे, जो की पुढचा आपला वंदे मातरम हे राष्ट्रीय गान कोणी लिहिलं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी जे आहे वंदे मातरम हे जे राष्ट्रीय गीत आहे ते लिहिलेलं आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 8वा असा आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की हेग या ठिकाणी जे आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय आहे। तर द हेग जे आहे थोडक्यामध्ये नेदरलँड यामध्ये आहे व नेदरलँडमध्ये जे आहे द हेग आहे, हे लक्षात ठेवून घ्या। त्यानंतर प्रश्न 9वा आपला, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला, दास कॅपिटल, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की कार्ल मार्क्स यांनी जे आहे तो लिहिलेला आहे। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 10 आपला, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब, 1914 साली। तर 1914 साली जे आहे पहिले महायुद्ध सुरू झालेलं होतं। तर मित्रांनो सर्व हे प्रश्न IMP's प्रश्न आहेत, तुम्हाला परीक्षेमध्ये 100% येणारी, त्यामुळे अशा प्रश्नांना तुमचा सराव असणं इम्पॉर्टंट आहे। आणि तुम्हाला जे काही टेस्ट मिळणारे असतील ते देखील फुल पॅटर्न बेस असणाऱ्या पुरे संपूर्ण लेंथी टेस्ट आपण प्रोव्हाइड करून देत आहोत, जे की तुम्हाला अतिशय त्याद्वारे सराव चांगला करता येणारा असेल। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 11वा असा आहे, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो, राष्ट्रीय विज्ञान दिन, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 28 फेब्रुवारी रोजी आहे थोडक्यामध्ये भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो। त्यानंतरचा आपला पुढील 12वा प्रश्न, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की प्रस्तावना हा जो आहे थोडक्यामध्ये भारतीय संविधानाचा सरनामा आहे, ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपलं पुढील 13वा प्रश्न, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की स्वातंत्र्याचा अधिकार। तर संघटना तयार करणे हे जे आहे थोडक्यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकारामध्ये येते। तर कलम 19 नुसार जे आहे हे एक मूलभूत अधिकार आहे, आपला मूलभूत अधिकार आहे, हे लक्षात ठेवून घ्या, कलम 19 नुसार येत असतं। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 14वा, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते। त्यानंतरचा प्रश्न 15वा,
नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की तपकिरी हा रंग जो आहे नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी करतात किंवा केला जातो. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप आपण 15 क्वेश्चन होते जे की आपण या भागात पाहिलेले आहेत. जर तुम्हाला TCS पॅटर्ननुसार संपूर्ण काही तुमचा अभ्यासक्रम कव्हर करायचा असेल तर मित्रांनो लगेचच्या लगेच आपलं स्टडी मटेरियल प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्ही जॉईन करून घ्या. 499 आपण सध्याची ऑफर प्राइस ठेवलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली जे आहे आपली ॲप डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी तुमच्या चांगल्या व उत्तम तयारीला मित्रांनो लागू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.